मानवी शरीरात 7 चक्रांचे काम कसे चालते, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, अंडर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय, ओव्हर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. 7 चक्र जी आहेत ती आपण 3 दिवस 3 एपिसोडमध्ये घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण पूर्णपणे 2 चक्र घेणार आहोत. उद्याच्या एपिसोडमध्ये 3 चक्र असतील आणि परवाच्या एपिसोडमध्ये परत 2 चक्र असतील. तर ह्या अशा रीतीने तुम्हाला त्या पूर्ण चक्रांची माहिती मिळून जाईल आणि त्याच्यामधनं तुम्हाला ओव्हर ॲक्टिव्ह म्हणजे काय, अंडर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय, या सगळ्याची माहिती मिळेल. त्या चक्राचा रंग कुठला असतो, त्या चक्राचा मंत्र कुठला असतो, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत तर चला आपण एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र हे तुमच्या पाठीच्या कण्याच्या एकदम शेवटी स्थित असते आणि तुमचं सहस्त्रहार चक्र म्हणजे क्राउन चक्र हे तुमच्या माथ्यावर स्थित असते. आता ह्या संपूर्ण लाईनमध्ये येणारी 7 चक्र म्हणजे आपले सप्तचक्र. ह्या चक्रांमध्ये मूलाधार चक्र आणि सहस्त्रहार चक्र ह्याच्यामध्ये जी 7 चक्र येतात तर त्या चक्रांची ओळख आपण हळूहळू करून घेणारच आहोत. आज आपण जाणून घेऊया मूलाधार चक्राविषयी. मूलाधार चक्र आणि सहस्त्रहार चक्र याच्यामध्ये जी 5 चक्र येतात तर ती 5 चक्र म्हणजे सगळ्यात प्रथम मूलाधार चक्र, त्याच्यानंतर येतं स्वादिष्ठान चक्र, त्याच्यानंतर येतं मणिपूर चक्र, मणिपूर चक्रानंतर येतं अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र, त्याच्यानंतर येतं विशुद्ध चक्र त्या म्हणजेच थ्रोट चक्र, त्याच्यानंतर येतं अजना चक्र म्हणजे थर्ड आय चक्र आणि त्याच्यानंतर येतं सहस्त्रहार चक्र म्हणजेच तुमचं क्राउन चक्र. तर अशा प्रकारची 7 आपल्याला चक्र जाणून घ्यायची आहेत. याच्यामध्ये अंडर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय, हायपर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय, या चक्राचा रंग कुठला, याच्यामध्ये कुठले कुठले आजार येतात आणि ते आजार क्युअर करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग मूलाधार चक्राकडे वळूया. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मूलाधार चक्र हे आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी एंडला स्थित असते. जिथे तुमचा पाठीचा कणा संपतो त्या ठिकाणी तुमचे मूलाधार चक्र स्थित असते. ह्या मूलाधार चक्राला एक सिम्बॉल असतो. त्या सिम्बॉलला 4 कमळाचा सिम्बॉल असतो तो, अर्थात त्या कमळाला 4 पाकळ्या दर्शवल्या जातात आणि ह्या 4 पाकळ्या म्हणजे तुमच्या मनातल्या 4 सुप्त भावना असं मानलं जातं. आता ह्या मूलाधार चक्राचा रंग हा लाल असतो आणि लाल रंग असल्यामुळे ह्या सगळ्या चक्रांचा मूळ आधार म्हणून या चक्राला मूलाधार असं म्हटलं जातं. कारण ते सगळ्यात शेवटी असतं आणि तो आधार असतो आणि त्याच्यावरती एक चक्र असा आपल्या सहस्त्रहार चक्रापर्यंत जात असतो. त्यामुळे या 7ही चक्रांचा मूळ आधार, भक्कम आधार म्हणजे मूलाधार चक्र. ह्याचा मंत्र लम असा आहे आणि ह्याचा रंग लाल आहे. तुमचं मूलाधार चक्र जर अति ॲक्टिव्ह असेल, ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर तेव्हा तुम्हाला काय काय गोष्टी जाणवतात. तर पहिली गोष्ट सगळ्यात की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरनं राग येण्यास सुरुवात होते. छोट्या गोष्टींवरनं राग म्हणजे ही वस्तू तुम्ही ह्या जागेची त्या जागी का ठेवली, ही एखादी छोटीशी गोष्ट असते पण त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला राग येण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, तुमचं संसारात लक्ष जास्ती लागतं. भौतिक गोष्टींवरती तुमचं जास्ती कॉन्सन्ट्रेशन वाढतं की बाबा माझी मुलगी अजून घरात आली नाहीये, 7 वाजून गेले, किंवा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्हाला त्याची चिंता करण्याची तुम्हाला सवय लागते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आज्ञा न पाळणं. तुम्हाला जर कोणी एखादी गोष्ट सांगितली की अमुक एक गोष्ट आज तुला करायची आहे तर छे मी काय त्यांचं ऐकणार नाही असं वाक्य तुमच्या मनात सर्वप्रथम येईल. ह्या 3 किंवा 4 गोष्टी जर तुमच्या आयुष्यात वारंवार घडत असतील तर तुमचं मूलाधार चक्र ओव्हर ॲक्टिव्ह आहे हे तुम्ही मानायला हरकत नाही. आता तुमचं अंडर ॲक्टिव्ह चक्र जर असेल तर त्या चक्रामध्ये तुम्हाला अतिशय असुरक्षित वाटणं, सतत भीती वाटत राहणं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला घडत राहतात तुमच्या आयुष्यात. घराबाहेर पाऊल ठेवायचं आहे, तुम्ही बाहेर पाऊल ठेवल्यानंतर आता पाऊस पडेल का, बाहेर प्रचंड ऊन असेल का, ह्याची सुद्धा भीती वाटणं,
किंवा लिफ्टमधून जर तुम्ही खाली जात असाल तर ती लिफ्ट नीट चालेल ना, अशा प्रकारची भीती तुमच्या मनात असते. मला खाली उतरल्यावर रिक्षा मिळेल ना, मी व्यवस्थित ठरवलेल्या ठिकाणी पोहोचू शकेन ना, अशा प्रकारच्या अनेक भीतीदायक गोष्टी तुमच्या मनात येऊ शकतात. तर भीती वाटणे हे तुमचं एक अंडर ऍक्टिव्ह मूलाधार चक्र असण्याची साईन आहे. शिस्त न पाळणं ही एक तुमच्या मनात इच्छा निर्माण होते की एखादी वस्तू, आता हा चष्मा माझा आहे, हा चष्मा मी इथे ठेवलेला आहे, तर तो तिथेच राहिला पाहिजे. किंवा आपल्या घरात एक शिस्त असते की बाबा 7च्या आत घरात येणं, रोज लहान मुलांना शुभंकरोती म्हणायला लावणं, किंवा वेळेवर अभ्यास करायला लावणं, किंवा वेळेवरच त्यांना एखादा छावासारखा मूव्ही दाखवणं, किंवा त्याच्यावरनं त्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या गोष्टी सांगणं. पण जेव्हा मुलं तुमचं हे ऐकणं थांबवतात, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करायला नकार देतात, म्हणजेच काय, ते शिस्त पाळायला नकार देतात. तर असं जेव्हा असेल तेव्हा त्यांचं मूलाधार चक्र हे अंडर ऍक्टिव्ह आहे, नक्की समजून चला. आता ह्या गोष्टी जर तुम्हाला चॅनलाइज करायच्या असतील, म्हणजेच काय की तुम्हाला संतुलित मूलाधार चक्र जर ठेवायचं असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय करू शकता. तर जी थोडीफार वयाने मोठी माणसं आहेत ती लोक पेडिक्युअर करू शकतात. लहान मुलांबरोबर तुम्ही गवतावर चालू शकता. मुळात मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे, त्यामुळे तुम्ही पृथ्वीशी निगडीत राहणं हे केव्हाही जास्ती फायद्याचं ठरतं. त्यामुळे ग्रीनरीवरनं किंवा गवतावरनं आपल्या मुलालाही फिरायला घेऊन जा, तुम्हीही त्यांच्याबरोबर जा, दोघांनीही एक छानसा 15-20 मिनिटाचा वॉक त्या गवतावर घ्या. याने तुमचं मूलाधार चक्र सक्रिय आणि व्यवस्थित संतुलित होण्यास मदत होईल. त्यानंतर जर तुमचं वय मोठं असेल थोडंफार, तर तुम्ही पेडिक्युअर करा. इवन लहान मुलांना सुद्धा तुम्ही घरातल्या घरात पेडिक्युअर करू शकता. थोडंसं मिठाचं पाणी, गरम पाणी, कोमट पाणी, गरम म्हणजे अतिशय गरम नाही, थोडंसं कोमट पाणी घ्या, मीठ घाला, त्याच्यामध्ये 1 मिनिट. लहान मुलांचं सुद्धा तुम्ही पेडिक्युअर घरच्या घरी करू शकता. एक छोटासा टब घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट म्हणजे मीठ टाका, थोडंसं गुणगुणं पाणी म्हणजे थोडंसं कोमट पाणी घ्या, त्याच्यामध्ये मुलांना पाय बुडवून ठेवायला सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचं पेडिक्युअर करू शकता. तुम्ही पार्लरमध्ये जाऊनही मोठी माणसं जी असतील ती पेडिक्युअर करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मूलाधार चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे किंवा संतुलित करायचं आहे, तेव्हा मनसोक्त म्युझिक लावा. घरात कोणीही नाही आहे असं इमॅजिन करा आणि तिथे मनसोक्त नाचा. तुमचे पाय जे आहेत ते जमिनीला लागू देत, आपटू देत, त्यांनी तुमचं मूलाधार चक्र सक्रिय होण्यास मदत होणार आहे. तर मग मित्रांनो, मूलाधार चक्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आता तुम्हाला जर ह्याच्यात काही छोटे छोटे प्रश्न असतील, किंवा जसं की मूलाधार चक्राचा रंग लालच का, त्याच्या 4 पाकळ्या कुठल्या 4 भावना दर्शवतात, किंवा मूलाधार चक्राचा मेडिटेशन छोटंसं, हे जर तुम्हाला काही हवं असेल तर मी www.soulfulconnections.in ह्या वेबसाईटवरती आपला सप्तचक्र मेडिटेशनचा मी एक कोर्स घेऊन येतेय. तो कोर्स लवकरात लवकर जॉईन करा, म्हणजे तुम्हाला ह्याचं अजून डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सगळी मिळू शकेल. मूलाधार चक्राचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि उद्या पण परत भेटत आहोत स्वादिष्ठान चक्रासोबत. तर टेक केअर, टेक गुड रेस्ट. मूलाधार चक्र याच्यावरती विचार करत झोपा. उद्या परत नवीन एपिसोडमध्ये स्वादिष्ठान चक्राबरोबर भेटूया. ऑल द बेस्ट.